नमस्कार. श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. आज आपण बनवणार आहोत सिमला मिरचीची मसालेदार भाजी, जी चवीलाही अप्रतिम लागते आणि बनवायला अगदी सोपी आहे. ही भाजी कमी वेळात तयार होते आणि पोळी, भाकरी, पराठा किंवा डब्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. या रेसिपीमध्ये आपण साध्या मसाल्यांचा वापर करून अशी चव तयार करणार आहोत की प्रत्येक घासाला तुम्हाला ही एकदम टेस्टी अशी लागली पाहिजे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण लहान आकाराच्या सिमला मिरची घेतलेल्या आहेत. या पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्या अंदाजाने मिरच्यांचे प्रमाण घ्यायचे आहे. आता आपण ह्या चाकूने कट करणार आहोत. त्यासाठी आपण मिरचीच्या देठाकडील भाग गोल आकारामध्ये चाकूने कट करायचा आहे आणि नंतर यातील सर्व बिया काढून घ्यायच्या आहे. हे पहा, अशा पद्धतीने यातील सर्व बिया आपण काढून घेणार आहोत. आपण ही मिरची चिरून घेताना देठाकडील बाजू गोल आकारात कट करून सर्व बिया काढून साफ करायची. म्हणजे आपण जेव्हा ही मसाल्यामध्ये घालतो तेव्हा मसाला यामध्ये जातो आणि भाजी शिजल्यानंतर खूप छान अशी तयार होते. आता आपण यातील सर्व बिया काढून ह्या तयार केलेल्या आहेत. ह्या साईडला ठेवणार आहोत. मसाल्याची तयारी करणार आहोत. त्यासाठी आपण वाटण काढून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. नंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. चाकूने कट केलेले सुके खोबरे साधारण 3 मोठे चमचे आपण घेतलेले आहे, ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजून हे आपण 4 चमचे घातलेले आहे. हे सर्व आपण मिक्सरला लावून फिरवून बारीक करून घेणार आहोत. यामध्ये आपण पाणी न घालताच हे मिक्सरला एकदम बारीक करायचे आहे. हे पहा, आपले वाटण तयार झालेले आहे. यामध्ये पाणी न घालता आपण एकदम कोरडे बारीक केलेले आहे. अशा पद्धतीने हे वाटण काढले तर भाजी एकदम चविष्ट अशी तयार होते. हे वाटण काढून झालेले आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढई चांगली गरम करून घ्यायची आहे. गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे तेल घातलेले आहे. तेल चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे. नंतर आपण अर्धा चमचा यामध्ये मोहरी घालायची. मोहरी मस्त अशी तडतडलेली आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे. याची दोन्हीची चांगली कडकडीत फोडणी करून घ्यायची. नंतर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. एक कांदा आपण मध्यम आकाराचा घेतला होता तो घातलेला आहे. अर्धा आपण टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो घालायचा आणि नंतर कढीपत्त्याची 8 ते 10 पाने घालायचे आणि नंतर हे आपण चांगले परतून घेणार आहोत. या ठिकाणी आपण कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत हे 1 मिनिट चांगले परतून घ्यायचे आहे. 1 मिनिट झालेले आहे. त्यानंतर हे मस्त परतून तयार झालेले आहे. यामध्ये आपण सुरुवातीला जे वाटण काढून घेतलेले आहे ते घालायचे आणि हे पुन्हा आपण चांगले परतून घेणार आहोत. मसाला आपला या ठिकाणी आपल्याला कोरडा वाटत आहे, त्यामध्ये आपण थोडेसे पाणी घालूया आणि पुन्हा हे चांगले परतून घ्यायचे आहे. यामध्ये आपण थोडे थोडे करून पाणी घालूनच हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहे. वाटणामध्ये आपण खोबरे घातलेले आहे, त्यासाठी पाणी थोडे थोडे करून घालायचे आणि हे चांगले तेल सुटेपर्यंत मस्त असे परतून घ्यायचे आहे. हे परतून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि घरगुती काळा मसाला आपण 1 चमचा घातलेला आहे. तिखट घालताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, म्हणजे तिखट जास्त हवे असेल तर 1 चमचा तिखट वाढवू शकता. या ठिकाणी मी 1च चमचा तिखट घातलेले आहे आणि हे चांगले आपण परतून घेणार आहोत. मसाल्याला मस्त असे तेल सुटलेले आहे, म्हणजे आपले हे परतून झालेले आहे. सर्व मसाले मस्त असे परतून झाल्यानंतर आपण सुरुवातीला जी कट करून बिया काढून घेतलेली सिमला मिरची आहे ती याच्यामध्ये घालायची आहे आणि ही घातल्यानंतर चवीनुसार याच्यावरती मीठ घालूया. मीठ घालून घेतल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे सिमला मिरची आपण मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. ही आपण 1 मिनिटासाठी मस्त अशी परतून घेत आहोत. हे पहा, गॅस आपण मंद आचेवर ठेवायचा आणि मंद आचेवरच ही चांगली मस्त परतून घ्यायची. ही परतून झाल्यानंतर यामध्ये आपण भाजी शिजेल एवढेच पाणी घालून घ्यायचे आहे. गॅस आपण आता कमीच ठेवायचा, म्हणजे आपण ही एकदम कमी गॅसवरच शिजवून घेणार आहोत, म्हणजे व्यवस्थित अशी शिजली जाते. झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनिटासाठी एकदम मंद आचेवर ही शिजवून घ्यायची आहे. ही आपली शिजून झालेली आहे. गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यानंतर याच्यावरती झाकण काढून पाहूया. झाकण काढल्यानंतर याचा रंग पाहू शकता. मस्त अशी ही मसालेदार सिमला मिर्च तयार झालेली आहे. ही आपण
चमच्याने खालचीवर मिक्स करून घेऊया. आणि तुम्ही पाहू शकता जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, एकदम परफेक्ट आणि मसालेदार ही तयार झालेली आहे. याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. आणि कोथिंबीर घातल्यानंतर याचा रंग पाहू शकता, बघा किती छान रंग आलेला आहे आणि मसाल्यांचा सुगंध देखील मस्त असा येत आहे. सिमला मिरची छान शिजलेली आहे, पण अजून तिचा थोडासा कुरकुरीतपणा आपण टिकवून ठेवलेला आहे, त्यामुळे भाजीची चव खाताना छान लागते. प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊया. ही पहा मस्त अशी झालेली आहे आणि वाढतानाच तुम्ही पाहू शकता एकदम मसालेदार वाटत आहे. ही आपण टेस्ट करणार आहोत. ही तुम्ही चपातीबरोबर, भाकरीसोबत किंवा पराठ्यासोबत देखील खाऊ शकता. तसेच मुलांच्या टिफिनसाठी, ऑफिसच्या टिफिनसाठी देखील ही एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. आता मी तुम्हाला ही चपातीबरोबर खाऊन दाखवणार आहे. चपाती घेतलेली आहे आणि एक घास आपण टेस्ट करून पाहूया. मस्त अशी ही झालेली आहे. सिमला मिरचीचा स्वाद एकदम परफेक्ट आहे आणि टेस्ट म्हणाल, यामध्ये आपण जे मसाले घातलेत, खोबरे आणि कांद्याचा गोडसरपणा हा परफेक्ट लागत आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि टेस्टी रेसिपीसोबत.